नापिकी आणि कर्जाचा वाढता बोजा ही शेतकरी आत्महत्यांमागील प्रमुख कारण आहेत। परंतु सोबतीला गावात सहज मिळणाऱ्या अवैध दारूमुळे शेतकरी कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत। अशा समस्या सर्वाधिक शेतकरी आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांपुढे मांडल्या। आमचे प्रतिनिधी श्रीकांत राऊत यांनी बोधबोडून गावातल्या शेतकऱ्यांशी संवाद साधला। सर्वाधिक शेतकरी आत्महत्याग्रस्त असलेल्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये माजी केंद्रीय कृषी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज जिल्हा दौऱ्यावर आहेत। शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या मागच्या कारणं ते जाणून घेत आहेत, शेतकऱ्यांशी संवाद साधत आहेत। जवळपास 3 गावांमध्ये त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला आहे। जाणून घेऊया शेतकऱ्यांनी कशा पद्धतीने आपल्या वेदना, व्यथा आणि मागण्या त्यांच्या पुढे मांडल्या। आपण शरद पवार साहेब आल्यात, काय आपल्या मागण्या आहेत, काय सांगितलं? नापिकीमुळे नाही का कर्जबाजारी जास्ती वाढते, त्याच्यामुळे नाही का मग तो मनावर परिणाम घेऊन शेतकरी आत्महत्या करतो। पुन्हा हे दारूबंदी बी झाली पाहिजे। गव्हर्नमेंटने पहिले दारूबंदी जर केली तर शेतकरी दारू नाही पिणार, आपल्या कामात गुम राहील। महिलांकडून जाऊन घेऊन या, आणखी काय त्यांना समस्या आहेत? त्या दारूबंदी करायला लागते, या आमची विनंती आहे। लेकरं मोठे मोठे झाले, कुंवारे लेकरं दारू पित आहे, मग याचा विचार काय आहे? सर्व गावात दारूबंदी पाहिजे। जुआ खेळते, दारू पिते, मग आई बाप काय सांगते, काऊन पिता काऊन करतं, मग ते आत्महत्या करते। मग त्याचा उपाय काय आहे? शरद पवारले मागणी आहे आमची। शेतकऱ्यांनी कर्जमाफी, शेतमालाला भाव यासोबतच आता दारूबंदी झाली पाहिजे अशी आग्रही मागणी शरद पवार यांच्या पुढे ठेवली आहे। आणि शरद पवार यांनी देखील असे सुतोवाच केले आहे की या मागणींवरच आता राष्ट्रवादी काँग्रेस पुढची भूमिका घेईल। जी24 ताससाठी श्रीकांत राऊत, यवतमाळ। जी24 तास रहा एक पाऊल पुढे।